जे शब्दांचा वापर केलं, मला इम्पॉर्टेड माल म्हणजे इम्पॉर्टेड आयटम, हे माझंच एक जंग नाही. जे महिला सशक्त आहे राजनीतीमध्ये, राजकारणमध्ये, त्यांच्या कामबद्दल तुम्ही सवाल प्रश्नचिन्ह करा. 22 वर्ष झाला मला सामाजिक क्षेत्रामध्ये. माझा कामबद्दल जे तुम्हाला सांगायचं आहे नक्कीच बोला, परंतु मला इम्पॉर्टेड माल म्हणणार तर मी असं थांबवणार नाही. कोर्ट नक्कीच दाखल करतील आणि आम्हाला न्याय देणार. तुम्हाला काय अपेक्षा, म्हणजे अशा प्रकारचे वक्तव्य जे आहेत एकेकाळी सोनिया गांधी यांच्याबद्दल पण वापरण्यात आलेले होते आणि आज जे आहे काय काय एक मिनिट थोडंसं मागे. हे रोल का? परत करायचं का? बाईट देते आणि त्याच्यात सगळं येणार. अरे लाईव्ह रे मोदीराव चॅनलला. पाठी जायचं की पुढे जायचं? मॅडम बरोबर आहात, तुम्ही बोला. तुम्ही कंटिन्यू बोला. ओके. एक आहे आमचे नेता आदरणीय एकनाथजी शिंदे, जे नेहमीच लाडकी बहीणला प्रोत्साहित करतात आणि त्यांना पुढे संधी देतात. आणि एक आहे हे उबाटा सेना, जे असं अभद्र शब्दांचा वापर करतात. आम्हाला इम्पॉर्टेड माल म्हणजे काय? मी काय आयटम आहे का? 22 वर्ष झाले मला राजकारणमध्ये. तुम्ही माझं कामबद्दल जे प्रश्नचिन्ह तुम्हाला करायचं नक्कीच करा, परंतु जेव्हा तुम्ही असं शब्दांचा वापर करणार ते हे आमचे अभिमानचा एक लढाई आहे आणि मला विश्वास आहे की आदरणीय कोर्ट नक्कीच त्यांना पनिशमेंट देणार. पण मॅम, जे तुम्ही म्हणालात की शब्द एकेकाळ सोनिया गांधी यांच्याबद्दल पण हे शब्द वापरले गेले होते, अनेक महिला राजकीय नेत्या यांच्याबद्दल वापरले जातात. ही लढाई फक्त तुमच्या एकटीपुरती राहणार आहे की ओव्हरऑल जे राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये? मला वाटते की महिला जे आहे सक्षम आहे राजकारणमध्ये, त्यांना कॅरेक्टर असॅसिनेट नाही करायचं, तेच एक लक्ष आहे. जेव्हा तुम्ही असं शब्दांचा वापर करतात, इम्पॉर्टेड माल, आयटम, हे तुमची विकृत मानसिकता आहे आणि हे दिसते इकडे. जेव्हा आम्ही 2 इलेक्शनसाठी हे अरविंद सावंतसाठी कॅम्पेन करत होते, तेव्हा आम्ही तुमची लाडकी बहीण, आणि आत्ता अचानक तुम्ही इम्पॉर्टेड माल आणि आम्हाला पब्लिसिटीची गरज नाही. अरविंद सावंत, समजा तुम्हाला नक्कीच माफी मागायचं आहे. मलाच नाही, जितकी महिला आहे. आणि हसत असत जे तुम्ही टाईपकास्ट करतात, तुमचे स्टिरियोटाइप्स जे आहे इकडे दिसते. तुमची मानसिकता इकडे सगळ्यांना माहिती आहे. बदलापूर प्रकरणात हिंदी पहिले हिंदी मराठी लाईव्ह चाललंय. मॅडम लाईव्ह चाललंय. बदलापूर प्रकरणात ज्या पद्धतीने स्त्री बीज विकण्याचा प्रकार समोर आलेला आहे, हे जे रॅकेट चालवत होते, या रॅकेटमधले जे इंजेक्शन्स होते ह्या त्या महिलांनी आपल्या घरात ठेवले होते, त्यावरनं या घटनेचं गांभीर्य आपल्या लक्षात येतं. मला वाटते की बदलापूरमध्ये एकदम गंभीर हे आहे. जे इंजेक्शन्स प्राप्ती झाले ते त्यांच्या घरमध्ये, तर नक्कीच चौकशी आणि आम्हाला बघायचं आहे की आमची जितकी महिला आहे त्यांच्या स्वास्थ्यावरती आम्ही फोकस करू. कारण जसं असं रॅकेट्स होते आणि फक्त पैसेसाठी, तर चौकशीची आवश्यकता आहे. आमचे नेता आदरणीय एकनाथजी शिंदे नक्कीच हे बदलापूरची पूर्ण प्रतिक्रिया आणि माननीय मुख्यमंत्री ह्याच्याबद्दल तहकीकात करणार. एक सवाल हिंदी में। मैम, अरविंद सावंत की माफ़ी मांगने के बावजूद भी आपने एफआईआर को वापस नहीं लिया। क्या आपका उद्देश्य उन्हें चुनाव में घेरना था या फिर उनको कन्विक्शन तक ले जाना है? देखिए, 2024 के इलेक्शन में अरविंद सावंत ने ऐसे अभद्र शब्दों का इस्तेमाल किया। 22 साल सक्रिय राजनीति में होने के बावजूद उन्होंने चाहा कि किसी को कैरेक्टर असैसिनेट करना और ऐसे शब्द का इस्तेमाल करना जहां आप एक महिला को इम्पोर्टेड माल, आइटम बुलाते हैं। मैं पूछना चाहती हूं कि जो आपको सही में माफ़ी मांगना चाहिए था, तो आपको एक पर्सनल अपॉलजी देना चाहिए, क्योंकि ये मेरी बात नहीं है। वो उतने महिला जो राजनीति में है, बहुत सारे महिला हैं जो सक्रिय काम कर रहे हैं, और उनको ऐसे शब्दों का इस्तेमाल करना अपमानित है आप, और अपमानित होता है आपके पार्टी। ठीक है, थैंक यू. करू द्या, पहले है एक हिंदी, हाँ हिंदी पहले करती हूँ, 1 मिनट, वो ये वाले पे भी।
ये लड़ाई है महिला सम्मान को लेके। जैसे आप अभद्र शब्दों का इस्तेमाल करते हैं, महिलाओं को इम्पोर्टेड माल आइटम बुलाते हैं, और वो भी जब 22 साल सक्रिय राजनीति में अच्छा काम किए हैं, वो काम के ऊपर आपको जो टिप्पणी करना है, सवाल उठाना है, प्रश्न चिन्ह उठाना है, ज़रूर उठाइए। एक तरफ है हमारे नेता आदरणीय एकनाथ जी शिंदे जो हमेशा महिला और लाड़की बहन का सम्मान करते हैं और प्रोत्साहित करते हैं, और दूसरे तरफ है ये उबाटा सेना जो अभद्र शब्दों का इस्तेमाल करते हैं महिलाओं के लिए। हम आपकी आइटम और माल नहीं, आप सोच समझ के बोलिए, क्योंकि ये कोर्ट ये हमें न्याय देगी, और ये जंग सिर्फ मेरी नहीं है। इतने सारे महिला जो राजनीति में सक्रिय रूप से काम करते हैं और आप कैरेक्टर असैसिनेट करते हैं, वहाँ आपकी विकृत मानसिकता दिखाई देती है। एक तरफ एआई समिट ने पूरे विश्व में भारत का नाम रोशन किया है। 50 से ज़्यादा मल्टीनेशनल्स जो आए हैं भारत में, जानते हैं कि हमारा टेक्नोलॉजी इनोवेशन क्या है, और दूसरे तरफ है एक ब्रेनलेस टॉपलेस शेमलेस पार्टी जिसका नाम है लफंगा पार्टी, जिसका नाम है कांग्रेस पार्टी, जिन्होंने इतनी तुच्छ हरकत की है और भारत को अपमानित किए हैं। राहुल गांधी ने विदेश में जाके अपमानित किया, प्रधानमंत्री को अपमानित किया, और यहाँ भारत में। लेकिन ये तमाचा जो उनको मिलेगा, उनको 2029 के इलेक्शन में, जहाँ जनता उनको एक बार ख़त्म करेगी, क्योंकि ये बार युवा और जेन ज़ी ने ठान लिया कि बस हो गया आपका ड्रामा और नाटक। ये नाटक करना है तो नाटक कंपनी बन जाइए। जो आपको राजनीति में रहना है तो सक्रिय रूप से समझ लीजिए कि भारत जो 11वें इकॉनमी से चौथे पे आए हैं और चौथे से तीसरे, हम ऐसे हरकत नहीं करते हैं, हम सोच समझ के हमारे देश को आगे बढ़ाते हैं। ये होता है राष्ट्रवाद, जो ये कांग्रेस पार्टी कभी नहीं समझेगी। हे AI समिटमध्ये भारतला आंतरराष्ट्रीय स्तरवरती आदरणीय प्रधानमंत्रींनी आम्हाला घेतलं। आता हे विपक्ष जे आहे, बघा त्यांचा ड्रामा, बघा त्यांचं नाटक, ते टॉपलेस ब्रेनलेस शेमलेस पार्टी आहे। लफंगाचा पार्टी म्हणजे काँग्रेस पार्टी, आणि इकडे त्यांचे राहुल गांधी विदेशमध्ये जाऊन भारतचा अपमान करतात, प्रधानमंत्रीचा अपमान करतात, आणि आता भारतमध्ये पण। मला वाटते की जे जवाब त्यांना द्यायचं आहे भारतची युवा पिढी आणि जेन झी देणार, कारण हे जे त्यांच्या हरकत आहे फक्त एक लफंगा करू शकतात। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।